आम्ही दिवसाचे कमीत कमी 60 ते 70 शेतकऱ्याचे घर फिरत होतो. प्रत्येक म्हशीला 1-1 रुपये दिले. तिथं म्हशीला 11 रुपये दिले आणि तेवढ्या तिथं पाठवून दिले. तिथं म्हशी घेतल्यानंतर अखा महाराष्ट्र में और कर्नाटक में सर मैं 6000 वर्कर तबेले में काम करने वाला दे चुका हूँ. मग घरात आता एवढं मोठं सगळं फक्त एवढी कमी होती. स्किन पातळ पाहिजे, सडाची ठेवण चांगली पाहिजे, काशीची ठेवण चांगली पाहिजे, 20 लिटर पर्यंत तरी गेली पाहिजे. पहिल्याच झोपेची ही पण राज्य छोटं असलं पाहिजे पण आपलं स्वतःच असलं पाहिजे. ही आपल्याला 1.35 ला गेलेली आहे. 1,35,000. हा शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण जिल्हा अहिल्यानगर शेवगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण जे डेअरी फार्म विलवान साहेबांनी चालू केलेलं आहे त्याकरिता आपण आलेलो आहे. त्यांनी म्हशी कुठून आणल्या आणि ज्या म्हशी आणल्या त्या चांगल्या लागल्या का आणि त्या माध्यमातून त्यांचा डेअरी व्यवसाय कसा चालला आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जे पैलवान आहेत त्यांचा परिचय जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्ते. आपला परिचय करून द्या. माझं नाव युवराज पंडितराव भोसले, गाव दहीपळ जुने, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. बर. हे आमचे छोटे बंधू आहेत. बर. दादा तुमचा परिचय करून द्या. माझं नाव पृथ्वीराज पंडितराव भोसले, राहणार दैफळ. हे आमचे वडील आहेत आणि हे यांचे वडील आमच्या वडिलांचे मित्र होते. बर. यदुप्रसाद पया. त्यांच्याकडून आम्ही सन 2002 साली 20 म्हशी घेतल्या होत्या. बर बर बर. त्याच्यानंतर दुधाचं थोडे वाईट दिवस आले, रेट नव्हती, त्याच्यामुळं आम्हाला म्हशी विकावं लागल्या. बर. काका तुमचा प्रथम परिचय करून द्या. माझं नाव पंडितराव रामभाऊ भोसले, राहणार दैफळ, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. ज्या म्हशी तुम्ही खरेदी केल्या त्या यांच्या मार्फतच केल्या का? आता हे जे आहे धर्मेंद्र कुमार म्हणून जे आहेत, यांचे वडील हे माझे मित्र होते. बर बर. आणि त्यावेळेस त्यांच्या मार्फत मी कमीत कमी 25 ते 30 वर्षापूर्वी म्हशी खरेदी केल्या होत्या. म्हशी खरेदी केल्यानंतर त्या म्हशी मुर्राज जातीच्या का घ्यावा आणि इतर जातीच्या का घेऊ नये याच्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. बर बर बर. परंतु मग माझ्याकडे मुर्रा जातीच्या म्हशी होत्या, त्यांनी दिलेले. त्याच्यानंतर म्हैसान जातीच्या म्हशी होत्या, जाफराबादी पण होत्या. परंतु मुर्रा जातीची निवड करताना एक असं जाणवलं की आज घेताना जरी ती 2-5 रुपयांनी महाग जरी असली, परंतु तिचा दूध देण्याचा पिरियड हा कमीत कमी 9 ते 10 महिने आहे. आणि मग त्याच्यामुळं त्या मुर्रा जातीच्या म्हशीचं दूध ते एकदम त्याची क्वालिटी ही एकदम इतर म्हशीच्या तुलनेने एकदम गावरान म्हशीसारखं दूध आहे, एकदम घट्ट. तर यांच्या वडिलांचा संबंध हा महाराष्ट्राशी कसा आला हे तुम्हाला अगोदर सांगतो. यांच्या वडिलांचा संबंध आपले जे अजितदादांचे वडील आहेत आप्पासाहेबजी पवार, आप्पासाहेब पवारांनी त्यावेळेस त्यांना महाराष्ट्रात आणलं आणि महाराष्ट्रात आणून या म्हशीची ब्रीडिंग करून महाराष्ट्रात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल बरोबर त्याच्यामुळे त्यांचे वडील इकडे महाराष्ट्रात आले आणि तेव्हापासून यांचा आणि महाराष्ट्राचा संबंध आहे. बरोबर. परंतु ज्यावेळेस मला म्हशी घ्यायचं आमच्या कुटुंबाचं ठरलं त्यावेळेस मी यांच्या वडिलाचा यदुप्रसाद म्हणून नाव येते त्यांना फोन लावला, तर तो फोन यांच्याकडे होता आणि ते म्हणे ते वारले म्हणे आणि मी त्यांचा मुलगा बोलतोय. बरोबर. आणि ते लगेच डायरेक्ट म्हणले बोला भोसले साहेब. तर मी म्हटलं तुम्हाला माझं नाव कसं माहित? तर म्हणे जी माझ्या वडिलांची डायरी त्याच्यात असे खास माणसांचे जे नाव आहेत ते कंटिन्यू त्यात आहेत म्हणून तुमचं नाव मला कंटिन्यू माहित होतं म्हणून मी तुम्हाला भोसले साहेब म्हटलो. आणि मग त्याच्यामुळे यांच्या वडिलांबरोबर जो असणारा विश्वास तोच विश्वास यांच्यावर धरून आम्ही म्हशी घ्यायला हरियाणामध्ये गेलो. आणि तिथं गेल्यानंतर म्हशी घेण्यासाठी कमीत कमी 100, 150, 200 किलोमीटरच्या परिसरामध्ये आम्हाला ते घेऊन फिरले प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी किंवा एखाद्या व्यापाऱ्याच्या तिथं. ती म्हैस घेतल्यानंतर आपण त्यांच्यावर विश्वास टाकतो, पण त्यांच्यापेक्षा आपल्याला काय पसंत होतं, आपल्याला चांगलं का वाईट याचं ज्ञान जेवढं असेल त्याच्या आकलन शक्तीपेक्षा त्यांचं ज्ञान
पिढ्यानपिढ्यांचं म्हशीच्या संदर्भात जास्त आहे. बरोबर बरोबर. मग तिथं आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला प्रत्येक ठिकाणी फिरून म्हशी दाखवल्या. त्या व्यक्तीबरोबर बोलताना त्यांनी सांगितलं की ही म्हैस किती दूध देणार, मग ते सांगणार 12 लिटर 15 लिटर. त्याप्रमाणे आपल्याला 2 दिवस 3 दिवस 4 दिवस तिथं जाऊन त्यांच्या घरी तेवढं दूध काढून घेतल्यानंतरच त्या म्हशीची सिलेक्ट आपण त्या करायच्या. आणि त्या आणल्यानंतर त्यांचा जो फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसवरती ती म्हैस ती त्या दिवशी आणल्या जाते. आणि जेव्हा तो गाडीचा लोड होईल त्यानंतर ती इकडे महाराष्ट्रात 5 ते 6 दिवसांनी पाठवून देतो. नमस्कार. नमस्कार सर, आपका परिचय करा के दो. मैं यदु प्रसाद डेयरी फार्म से हूँ। मेरा लोकेशन हरियाणा हिसार तहसील मैगनी खेरा। अच्छा. और हमारा धंधा सर 30 बरस से है। मेरे पिताजी नहीं रहे, लेकिन 2007 से इस धंधा में हमारी पूरी एक्सपीरियंस है। अपना महाराष्ट्र स्टेट है जी। इधर कौन से साल से भैंस दे रहे हैं आप? सर मैं 2007 से सर काम कर रहा हूँ। पिताजी के प्रेजेंट में काम कर रहे थे, अभी 2007 से सर रेगुलर मैं काम करता हूँ। अच्छा. दादा नमस्कार. नमस्ते. आपला परिचय करून द्या. हां, माझं नाव मयूर कतले, राहणार पुणे. मी एक IT इंजिनियर म्हणून काम करतो. बर. आज माझे भाऊ युवराज भोसले आणि पृथ्वीराज भोसले यांनी हा सेटअप केलता, तो थोडा मला इंटरेस्टिंग वाटला, त्यामुळे मी आज इकडे व्हिजिट करायचं ठरवलं. बरं बरं बरं. ते क्षेत्र आणि हे क्षेत्र कसं वाटतंय? हे म्हणजे आता असं वाटतं की याच्यामध्ये जास्त डेव्हलपमेंट आहे आणि आपण खूप काही करू शकतो, त्यामुळं माझा या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट वाढत आहे. त्यामुळे मी जस्ट सेटअप बघायला आलो की काय कसं करता येईल, आपल्याला पुण्यामध्ये पण काही असं इन्व्हेस्टमेंट वगैरे करता येईल का. बरं बरं बरं. हे डेअरी फार्म मॅनेजमेंट कोण करतंय? बरं. याच्यातला किती वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे? सर यातला अनुभव म्हणजे आम्ही जेव्हा तालमीत म्हणजे 2001 पासून तालीम करतोय मी. लहान असल्यापासून तालमी देतो. याच्या अगोदर पासून म्हणजे मला जसं करतं तसं आपल्यात घरामध्ये म्हशी आहेत, गायी आहेत, म्हणजे पहिल्यापासून जनावरांचे आहेत. आणि जेव्हा येतो भाई पण आम्ही हे घेतल्या होत्या म्हशी घेतल्या होत्या, त्या टायमिंगला सुद्धा कधी इकडे आलो, दारी काढणं, वडील काय चारा टाकायचे काय नाही हे बघणं, कुठली म्हैस कशी आहे, गाय कशी आहे, ही चांगली म्हैस कशी ओळखावी, गाय कशी ओळखावी, हिची स्किन पातळ पाहिजे, सडाची ठेवून चांगली पाहिजे, काशीची ठेवून चांगली पाहिजे, हे लहानपणापासून ती शिकवत आलेले आहेत. म्हणजे वडिलोपार्जित म्हणजे जसे कुस्तीत आमचे गुरु डाव शिकवतात तसे आमच्या वडिलांनी सुद्धा आम्हाला प्रत्येक म्हणजे जनावरांपासून माणसाची सगळीच ओळख करायची शिकवलेली आम्हाला. बरोबर. हा व्यवसाय आणि याच्या इतर व्यवसाय शेती काय काय आहे? सर आपलं डेव्हलपिंगचं पण आहे, हे बी डेव्हलपर्स म्हणून आपण प्लॉटिंगचं पण करतो, डेव्हलपिंगचं करतो. आणि प्लस शेती जी आहे तर आमचे छोटे बंधू आहेत, तर आता त्यांची केळी एक्सपोर्टला चालत इराणला. इराणला चालत. म्हणजे मी तुम्हाला सांगू म्हणजे महाराष्ट्रात सांगू इच्छितो, जे शेतकरी म्हणतात की आम्ही लॉस मध्ये आहेत, शेतीत काही परवडत नाही, त्यांनी अवश्य फक्त गावात सगळ्याला माहिती आहे हा व्यक्ती आजपर्यंत कुठल्याच शेतीमध्ये म्हणजे काही पिकवू द्या याच्यात लॉस मध्ये नाहीये. म्हणजे पिकवायचं सुद्धा माहिती आहे, पिकवण्यापेक्षा विकायचं जास्त माहिती आहे त्याला, हे माहिती आहे. परत माझी स्वतःची तालीम आहे शेवगावला, आपल्या पैठण रोडलाच एक मोठा सेटअप आहे, क्रीडा संकुल. आमचे आमदार साहेब आहेत चंद्रशेखरजी घुले पाटील साहेब, माननीय नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्यांनी आम्हाला क्रीडा संकुल उभारून दिलेलं आहे. त्याच्यामध्येच माझं म्हणजे इथले जेवढे शेतकरी मुलं आहेत आपण त्यांना तिथं शिकवतो. कोल्हापूरचं त्यांना माणसं आहेत शिकवायला, कोच लोक आहेत. प्लस आमची जिम सुद्धा म्हणजे सिटीच्या लेवलची एवढी मोठी आपली 7,500 ते 8,000 स्क्वेअर फूट मध्ये शेवगाव मध्ये आपला AB फिटनेस क्लब म्हणून जिम आहे चांगली. बरोबर. आता हा जो व्यवसाय चालू करण्याचं कारण हा सर म्हणजे कसं आहे, हिंडून फिरून धंदा आहे. सकाळी तुम्ही 2-3 तास द्या, संध्याकाळी 2-3 तास द्या, तुमचे दिवसभर जे कामं असतील ते द्या. प्लस दुसरं एक मेन कारण असं आहे सर, हा धंदा जर तुम्ही टाकला तर तुम्हाला सकाळी 4ला उठावं लागतं. आणि आमच्या पैलवानकी क्षेत्रामध्ये असं आहे, पैलवानकी सोडून दिली का तुमचं बॉडीकडचं लक्ष कमी होतं, म्हणजे बाजूलाच जात आहे. आम्ही म्हणजे 1-2 तप तालमीत घालतो, कष्ट करतो, मग ते इकडे आलं का आराम करू वाटतो. हे घातलं म्हणजे 4ला उठून रात्री 9-10 पर्यंत म्हणजे गुंतलेलेच होते तुम्ही. मग आकाची पण हालचाल होती, व्यायाम पण होतोय. आणि हे कसं आहे सर, जे म्हणजे हे पांढरं सोनं आहे. हे आता कोण कसं काय म्हणतात, दुधाचा कसा धंदा काय धंदा हे नाही, पण आता जे करतेच, आता तुम्ही तर एवढ्या जणांचे इंटरव्ह्यू घेता, तुम्हाला माहिती यात काय आहे काय नाही, यातलं कुठलीही गोष्ट म्हणजे वेस्ट जात नाही.
शेण सुद्धा, बरोबर परत यातलं जे मूत्र पडतं हे सुद्धा शेतीला म्हणजे पूरक आहे सगळं. बरोबर हा. चांगले चांगलं आहे. मध्यंतरी जो तुम्ही गोटा चालू म्हणजे वडिलोपार्जित व्यवसाय होता हा, मग बंद करण्याचं कारण काय? सर कारण असं माझ्या मणक्याला लागलं होतं म्हणून थोडे दिवस इथं होतो, बरं मणक्याचं क्लिअर झाल्यानंतर मी तालमीत गेलो. आमचे मोठे बंधू आहेत अभिजित भोसले, हे पण नॅशनल बॉडी बिल्डर आहेत. हे सुद्धा पुण्याला म्हणजे जिमला वगैरे मग ते तिथं गेले. छोटे बंधू आमचं मग यांचं शिक्षण चालू होतं. आणि त्या टायमिंगचं काय झालं, पप्पाचं राजकारणात, पप्पा इथले गावचे सरपंच होते, परत राजकारणाचा व्याप प्लस काय झालं त्या टायमिंगला खुरकुदा रोग आला. मग त्याच्यामध्ये आपल्या गायीन म्हशी दोन्ही मिक्स होत्या. मग याच्यात काही गायी दागावल्या, म्हशी दागावल्या, आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो येतो तो गड्याचा येतो. मग ते गड्याचा काही प्रॉब्लेम, पण जास्त करून काय झालं, ते जे जनावर वारले होते ना तर ते दाखवलं नाही. बरोबर. हा. मग ते आपल्याला न पटण्याचा म्हणजे आपण लेकरापेक्षा जास्त जीव लावतो त्यांना. बरोबर. मग ते काही गोष्टी पटल्या नाही, त्याच्यामुळे मग ते बंद केलं. आणि आता सगळं कसं झालंय, सगळं सेट झालंय. मग घरात आता एवढं मोठं सगळं फक्त एवढी कमी होती, ती भरून काढली. मग ती भरून काढली आम्ही. या म्हशी आणून किती दिवस झाले आता सध्याला? आता सर आज 3रा दिवस आहे. आज. जे तुम्ही यदू प्रसाद डेअरी फार्मच्या माध्यमातून म्हशी खरेदी केल्या, तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतः गेलता? स्वतः गेलो सर. म्हणजे आम्ही जाणार पण नव्हतो, ह्या व्यक्तीवर आमचा एवढा भरोसा आहे. यांना म्हणलं पाठवून द्या, ते म्हणले अजिबात नाही, तुम्ही इथं या, पहिला लॉट आहे, म्हणलं तुम्ही पाठवून द्या. म्हणलं तिकडून आम्हाला फक्त काय ते सांगा. ते म्हणले तसे नाही, तुम्ही या, पहिला लॉट आहे, पुढचं मी माझं बघल म्हणले. म्हणजे स्वतः त्यांनी बोलून घेतलं. बरं. त्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस कशी दिली, तिथलं वातावरण कसं होतं, आणि म्हशी खरेदी करून देण्याची पद्धत काय होती? आता तिथं सर असं झालं की इथून गेलो, थोडं गरम वातावरण आहे तिथं. आता गेल्यानंतर मग त्यांचा फार्म आहे, फार्मवरती त्यांनी राहायची, खायची सगळी सुविधा केली. प्लस प्रत्येक ठिकाणी आता आम्ही गोटे फिरलो, प्लस त्यांनीच म्हणजे त्यांना सांगितलं, म्हणलं आम्हाला गोटे नको, आम्हाला डायरेक्ट शेतकऱ्याच्या घरोघर तुम्ही घेऊन जा. आम्ही दिवसाचे कमीत कमी 60 ते 70 शेतकऱ्याचे घर फिरत होतो. ते दाखवायला कटाळत नव्हते, गाडी त्यांची होती, सगळं ते दाखवायचे. जर आम्हाला आवडली आम्ही सगळे बघून घ्यायचो, मग आम्हाला काही कमी वाटली, काय वाटली किंवा त्यांना कमी, आम्हाला जर एखादी आवडली असेल पण तिच्यात काही म्हणजे आपल्याला न कळणारी गोष्ट असेल काही कमी, तर ते सांगायची असा प्रॉब्लेम आहे. मग हे सगळं झाल्यानंतर म्हणजे ती जर पटली त्याच्यानंतर 4 वेळा जी म्हैस आपल्याला आवडली तिचा इशारा द्यायचा. तिथं इशारा दिल्यानंतर 4 वेळा सकाळ संध्याकाळ पिळून दाखवायचे. ते जेवढे म्हणलेत तेवढं दूध आपल्याला पिळून दाखवणार, तेव्हाच मग आपण सगळे पैसे द्यायचे आणि म्हैस त्यांच्या गोठ्यावरती आणायचो. मुझे एक बात बताओ सर जी, जो आपने इनको भैंस दे दिया, ये आए थे आपके पास, तो इनको कैसे भैंस दिया, और हरियाणा में कौन सी लोकेशन से पूरा भैंस इनको दिया? सर हिसार जिला लगभग 50-60 किलोमीटर के रेंज में किसान के पास घूम के मैं इनको भैंस दिलाया. जहाँ सस्पेंस हुआ वहाँ साहब से पहले मैं बोल दिया, सर ये अपने मतलब की नहीं है, पूरी तसल्ली और पूरी संतुष्टि से मैं जानवरों साहब को दिया. अच्छा, तुम्ही यांच्या वडिलांकडून पहिल्या म्हशी खरेदी केल्या आणि आता थेट संबंध तुमचा यांच्याशी आला. वडिलांची जी खरेदी करून देण्याची पद्धत आणि यांची खरेदी करून देण्याची पद्धत काय वाटली तुम्हाला? सर तुम्हाला सांगतो ना, ते माशाच्या पिल्लाला पवा शिकवणं लागत, त्या पद्धतीचं आहे. म्हणजे तेव्हा मी खूप लहान होतो, वडिलांसोबत वडिलांना आम्ही, त्यांचे जेव्हा वडील होते तेव्हा माझे वडील आणि मी आणि आमचे एक मामा आहेत, आम्ही गेलतो अंकुश शिंदे म्हणून. मग आम्ही 3 जण गेलतो. तर त्या टायमिंगला सुद्धा हीच पद्धत सगळे त्यांनी आमची राहायची. हे ते उलट मी तिथं गेलतो, नवीन माझी पैलवानकी चालू झाली, पैलवान आहे, त्यांनी उलट माझ्या पद्धतीचं सगळं तुपातलं जेवण वगैरे ते बनवून द्यायचे. आणि इथं गेल्यानंतर सुद्धा मी गेलो, आमच्या सगळ्याला सकाळच्या नाश्त्यापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत सगळं तुपातलं जेवण. आणि खरेदीचं सुद्धा तुम्हाला सांगतो तीच पद्धत, जी म्हणजे स्टेट फॉरवर्ड एकदम, जी पटले समोरच्याला 2 शब्द सांगणार, एवढी पुढचा किती किंमत भले सांगू, हे एवढी देणं आहे तो दे, नाही तो मैच्याला 2 शब्दात बोलणार. आणि तिकडं यांच्या वडिलाचा जेव्हा म्हणजे मान सन्मान होता, दबदबा होता, तेवढाच यांचा सुद्धा आहे, शब्दाला किंमत सुद्धा आहे. म्हणजे खरेदी सुद्धा तेवढी मोठी ते करतात. आणि त्या टायमिंगला सुद्धा त्यांच्या वडिलांनी म्हणजे आमच्या सगळी खरेदी करून झाली. त्याच्यानंतर माझी एक म्हैस आमची शेवटची राहिली होती, तर मला एक पहिल्यावरच म्हैस होती, म्हणजे गाभण म्हैस होती, तर ती मला खूप आवडली होती.
बर. तर ती आवडल्यानंतर मी असं एका साईडला दगडावर बसलो होतो, पप्पाचा आणि त्यांचा चालू होता तिकडे सौदा, आणि मी त्या म्हशीकडे बघत बसलो. त्याच्या वडिलांनी पाहिलं, ते मला म्हणले पहिलवान को ये देणे की मुझे. म्हणजे त्या टायमिंगला मी म्हणजे माझ्या मते 91,000 रुपयाला 2,000 हा ती पहिलं रोग आणली होती, मोठी म्हैस. आणि ह्या वेळेस सुद्धा ही जी आहे 1 नंबरची, ही सुद्धा पहिलं रोग 2 दात. ही आम्हाला गेलो ना आवडली, आम्ही तिथून हल्लोच नाही, म्हणलं ही पाहिजेच, म्हणजे काही करा. पैशाच नाही काय, नाही नाही नाही, आपल्याला क्वालिटी पाहिजे, क्वालिटी पाहिजे, पैसे नाही हो. पैसे आता तिथं गेले तुम्हाला सांगतो, हरियाणामध्ये 90% फसवतात. म्हणजे ज्याला काही माहिती नाही तिथं गेलं का त्याचा कार्यक्रमच करतात, पर अंघोळीचे कपडे स्वटे होत नाहीत. बरोबर. पण तुम्ही ज्या भरोशाच्या माणसाकडे गेले तर तुम्हाला क्वालिटी पण तशी भेटणार, क्वांटिटी तशीच देणार ते, आणि तुमची सगळी सोय पण तशी करणार. पहिला तुमचा गोटा पण होता ना, आता तुम्ही गोटा परत चालू केला फिरसे. या मशीन मध्ये काय फरक होता, म्हणजे पहिल्या आणि या मशीन मध्ये काय फरक वाटतो का? एकदम सेम म्हशी, सेम दुधाला पण सारख्याच. यांच्या वडिलाची आणि यांची चॉईस आणि आमची चॉईस ही सगळी सेम बसली. बर. हा, त्याच्यामुळं त्यांनी गॅरंटी दिली, शेठ ही म्हैस 15 लिटर दूध देणार. बर. ती आम्ही 4 टाइम पिळून बघितली. आता ही म्हशी घ्यायला गेली, 4 टाइम तिथे ती पिळून बघितली. 15 लिटर झाल्यानंतर यांच्या डेअरीवर आणून ती म्हैस आणून बांधायची. मग सगळे एकत्र गोळा केल्यानंतर मग आपलं लोड कम्प्लीट करून द्यायचं. बरोबर. काका काय वाटतंय, जे यांच्या वडिलांनी तुम्हाला म्हशी दिल्या त्या पहिल्या आणि या म्हशी, जसा तुमचा पहिला व्यवसाय पण यशस्वी होता, काही कारणामुळे बंद करण्याची पाळी आली त्यावेळेस, पण आता या म्हशी आणल्यात, तर काय वाटतंय, सुरळीत चालतील का, चांगलं दूध देतील का? 100% कोणताही व्यवसाय करताना शेतकऱ्यांनी विश्वास ठेवणं हे सगळ्यात गरजेचं असतं. बरोबर. परंतु शेतकऱ्यांची बरेच जण लोक लुटण्यासाठी फसगत करतात. परंतु यांच्या वडिलांचा जो विश्वास होता, त्यावेळेस ज्या म्हशी घेऊन दिल्या त्यावेळेस तर मी त्यांना 10 रुपये सुद्धा दिले नव्हते. बर. आणि फक्त मामाच्या एक जणाच्या म्हशी घ्यायच्या होत्या म्हणून त्याच्यासाठी आम्ही गेलेलो होतो. आणि गेल्यानंतर मला म्हटले का तुम्ही म्हशी घेऊन जाऊ शकता का? मग म्हटलं माझ्याजवळ काही पैसे नाही. ते म्हणजे तुम्हाला काय करायचं पैशाचं? बिगर पैशाच्या म्हशी त्यावेळेस इथं पाठवून दिल्या. म्हणजे प्रत्येक म्हशीला 1-1 रुपये दिले. तिथं म्हशीला 11 रुपये दिले, आणि तेवढ्या तिथं पाठवून दिल्या. तिथं म्हशी घेतल्यानंतर तिथून इथे यायला 5 ते 6 दिवस लागतात. तिथं बघितलेल्या म्हशी एकदम तंदुरुस्त होत्या. परंतु इथं आल्यानंतर मला असं वाटलं का आपली फसगत झाली, कारण रस्त्याने प्रवासात म्हशी पाहिजे तशा काय राहत नाही. बरोबर. परंतु तिथं जेवढं दूध काढलं तेवढं दूध इथं काढून देऊ, आणि तेवढं दूध काढून दिल्यानंतर भोसले साहेब तुम्ही आम्हाला पैसे द्या. तर मग त्या माणसाने तो विश्वास दिला, त्या पद्धतीने ते इथं आले. 8 दिवसात सगळ्या म्हशी आमच्या सेट करून दिल्या. तिथं जेवढं दूध काढलं तेवढं इथं गोठ्यावरती त्यांनी परत काढून दिलं. म्हणजे हा एवढा मोठा विश्वास आणि एवढं मोठं लाखो रुपयाचं भांडवल आमच्या म्हणजे कुठल्याही प्रकारची ओळख पाळख नसताना पाठवून दिली. आणि त्याच्यानंतर त्या गोठ्यावरती नंतर हे सगळ्या म्हशी सेट झाल्यानंतर मी त्यावेळेस त्यांना पैसे दिले. त्याच पद्धतीने हे सुद्धा आम्ही तिकडे न जाता हे म्हणायचे की तुम्हाला मी म्हशी पाठवून देतो, तिथे येऊन सेट करून देतो, पैशाचं काय नाही, पैसे नंतर द्या. परंतु त्यांना म्हटलं तसं नाही, आम्हाला तिथं एकदा मुलांना येऊ द्या, बघू द्या. मी तर कधी येऊन बघितलेलं. मग त्यांनी बघितलं त्यावेळेस सुद्धा मग जे त्यांनी ज्या म्हशी घेऊन दिल्या तर त्याच्यात कुठल्याही प्रकारची फसवणूक वगैरे त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची होत नाही. आणि आपण शेतकरी कुटुंबात जन्मलेलो असल्यामुळं आणि हे दुसऱ्या राज्यातले असल्यामुळं, आपण महाराष्ट्रातले असल्यामुळं, आपण कोणावर तरी विश्वास ठेवल्यानंतर आणि शेतकऱ्याला एकदा कोणी फसवलं तर त्याची दात कोणाकडे जरी घेऊन गेलं तरी त्याला काही न्याय मिळत नाही. आणि शेतकरी हा प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवून काम करत असतो. बरोबर. म्हणजे निसर्गावर सुद्धा विश्वास ठेवतो. जरी गारी पडल्या, किती वादळ झालं, नुकसान झालं, तरी तो संतुष्ट असतो. बरोबर. तसाच या माणसावरती विश्वास टाकल्यामुळे मला पक्की खात्री होती तर तिथून आता यांना येऊन इथं 3 दिवस झाले. आता 3 दिवसात आल्यानंतर त्यांचं म्हशीचं जे व्यवस्थापन आहे ते स्वतः इथे येऊन सगळी जेवढ्यांना म्हशी दिलं ते येऊन व्यवस्थापन करतात, मॅनेजमेंट करतात, आणि आपल्याला पाहिजे जेवढं तिथं दूध काढलं तेवढं ते आता इथं दूध काढून देतात. मग याच्यापेक्षा कोणता मोठा विश्वास पाहिजे? आणि ज्यांच्याकडून खरेदी केल्या ते स्वतः व्यापारी तुमच्या फार्मवर आता सध्या व्हिजिटला आलेत म्हणा. हो, ते पण आले ना आमचे लॉट बरोबरच लॉट बरोबरच आले, ते पण इथं आले. सर जी एक बात बताओ मुझे, जो आप महाराष्ट्र में भैंस दिया है वो कौन से लोकेशन पे दिया है? सर बारामती से चालू करता हूँ। बारामती से आदरणीय पूर्व कृषि मंत्री माननीय शरद पवार साहब गोविंद बाग, अच्छा, अजीत दादा, विश्वास देवकांते नाना जी, घोलप बाड़ी के विजय घोलप,
मनसुख लाल मारवाड़ी। इधर आ जाइए श्रीगोंदा घनश्याम सेलार साहब। अच्छा। नगर जिले में आ जाइए आदरणीय माननीय भाना बाबू उर्फ भानुदास कोतकर साहब, हाजी शौकत भाई तांबोली, डीडी घोघरे दत्ता घोघरे पाटिल लोनी। कोल्हापुर डिस्ट्रिक्ट चलिए सर, तासगांव में सुरेश बाबू खारे को माल दिया हूँ। विभिन्न ऐसे जगहों पे साहब माल दिया हूँ। और हमारी जो सर्विस है, जानवर देना प्लस साहब आदमी देना, जिस दिन से जानवर हम आपको दिए उस दिन से मेरी निगरानी है आपके तबेले के ऊपर। अच्छा। हर महीने में 5-6 दिन के लिए आता हूँ, पूरे महाराष्ट्र विजिट देता हूँ, आदमी भी मैं देता हूँ। आज पूरे अक्खा महाराष्ट्र में और कर्नाटक में सर मैं 6000 वर्कर तबेले में काम करने वाला दे चुका हूँ। अच्छा। और ये आदमी देना मेरा फ्री ऑफ कॉस्ट सर्विस है सर, मतलब उसका कोई चार्ज कोई चार्ज नाही सर। अच्छा। तर मंडळी या ठिकाणी बघू शकता, जर आपण यदुप्रसाद डेअरी फार्मवर म्हशी खरेदी केल्या तर म्हशी बरोबरच आपल्याला सगळ्या सुविधा मिळणार आहेत। आणि त्याचबरोबर जे आता कामगारांची जी टंचाई चालू आहे, कामगार येतात आणि पळून जातात गोठ्यावर, तर ते कसलीही भीती राहणार नाही या ठिकाणी, कारण स्वतः ते खात्रीशीर कामगार आणि खात्रीशीर म्हशी आपल्या शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतात थोडक्यात। बरं, जी सर्व्हिस आता हे बोलले की आम्ही कामगारही देतो आणि म्हशी बरोबर जी दुधाची खात्री राहते, या सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला काय काय कशी कशी सर्व्हिस आता सर त्यांनी आता बाकीचे कोणी जरी असेल, एका लॉट सगळे एकच माणूस येतो, तर आपल्या 11 म्हशीच्या लॉट सोबत त्यांची 3 माणसं आलेत। बरं 3 माणसं आपल्याला 10 ते 15 दिवस ते ठेवणार आपल्या म्हशी, ते जेवढे बोललेत तेवढं दूध ते पिळून देणार। बरं, त्याच्यानंतर ते जाणार आणि त्यांच्यानंतर 11 म्हशीवर एक माणूस तो इथं कामाला कंटिन्यू राहणार। म्हणजे ते सांगतात तसं उलट नाही, आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त करतात। अपेक्षापेक्षा बरोबर। म्हणजे मला वाटलं होतं लॉट सोबत एक माणूस येईल, त्यांनी 3 माणसं पाठवले। बरोबर। अभी आप महाराष्ट्र के अलावा कौन से स्टेट में काम करते हैं? सर महाराष्ट्र, कर्नाटक और मध्य प्रदेश सर। अच्छा, ये 3 जी। अभी जो भैंसे इनको दी है वो कितने लीटर से लेके कितने लीटर तक है और रेट क्या रहेगा? सर 12 लीटर से 22 लीटर तक की भैंस मैंने दिया हूँ सर। अच्छा दादा, आता ह्याच्या म्हशी आहेत पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वेताच्या घेतल्यात ना? नाही, आपण सगळं पहिल्या आणि दुसरा पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्याच्या वेत जास्त कोणत्या वेताच्या आहेत? पहिल्या वेताच्याच भरल्या सगळ्या, सगळ्या एकदम चांगल्या मोठ्या। सर कसं आहे, याच्यावरची ताकद पाहिली, जनावराची ठेवण चांगली आहे, आणि तुम्ही तिसऱ्या म्हणजे चौथ्या 5व्या 6व्या त्या जर वेताचे घेतल्या तर तुमच्याकडे किती दिवस चालणार आहेत? बरोबर, ताकद पण राहणार नाही, दूध पण तसं देणार नाही। हे ज्या घेतल्या आपण सगळ्या ताकदवर घेतल्यात, म्हणजे अजून आपल्या पैसे कमीत कमी 6 ते 7 वर्ष त्यांना काहीच होऊ शकत नाही। बरोबर आहे, म्हणजे मग त्याच्यासाठी आपण पुढचं बघून म्हणजे घ्यायच्या ना आपण लगेच विकून टाका त्या हिशोबाने, आपल्या पैलवान डेअरी फार्मच्या हिशोबाने म्हणजे घेतल्या तर आपण, जसं नाव आहे आपल्या डेअरी फार्मचं पैलवान डेअरी फार्म, बरोबर त्या पद्धतीचं आपल्या सगळ्या म्हशी घेतल्या, पैसे जाऊ दे म्हणले, पैशाचा काही हिशोब नाही। म्हणजे मालक पैलवानासारख्या म्हशी, तशाच म्हशी लोकांना सुद्धा दूध आपल्याला तसंच पाजायचं सगळं। बरोबर, म्हणजे सगळ्यांना पैलवान करतात। ही तुम्हाला सांगतो, पहिला रुये 2 दाती आहे, तिथं गेलो ती म्हशीपासून आम्ही हल्लो सुद्धा नाही, ती पडली 180 ला, 1,80,000 पडली। पहिला रू तिच्या आईने 22 लिटर दूध दिलेलं आहे। बरोबर, तिथं बसलो, यांना फक्त म्हणलं भैया मेरे को ये चाहिए, फक्त ते बघितले, तिच्यापाशी कमीत कमी 3 ते 4 व्यापारी होते। हे फक्त 2च शब्दात म्हणले, किसी को लेना है तो बोलो मेरा 2 शब्द में डायरेक्ट मैं भैंस लेने वाला है। त्या माणसाला फक्त त्याच्या मालकाला फक्त म्हणले, इथनं नको, चल बोल, 1,85 ला मला दे। त्याने 2.5 लाख रुपये सांगून बसला होता। बरोबर, हे बसले, हे म्हणले तुम्ही फक्त काही बोलत नाही पाहिजे ना, ते म्हणले 1,85 दे मला, संपला। परत 1,000 यांनीच वाढवले म्हणजे मी म्हणलो धर, एका शब्दात 1-2 शब्दात लगेच घेतली, लगेच गाडीत टाकली, चालू म्हणलं। बरोबर, तिथं त्या म्हशीचं किती लिटर दूध निघालं तुम्हाला? आता तुम्हाला सांगतो, तिथं कमीत कमी तिने दिलं 17 ते 18 लिटर दूध। म्हणजे त्या दिवशी आदल्या दिवशी वेल्ली होती, चिकच निघला तिचा तेवढा, म्हणजे पहिल्या रूम म्हशीचा 17-18 लिटर चिक निघला तिचा। काय वाटते किती क्षमतेपर्यंत जाईल? ही माझ्या मते 20च्या आसपास गेली पाहिजे। तिच्या आईने जर 22 लिटर दिलेलं आहे, तर माझा अंदाजे 20 पर्यंत तरी जाईल ते। आमच्यातलं म्हणजे सर ह्यो बारका आहे, पण ह्यो आमच्यातला मोठा आहे। सांगतो तो सांगतो, आता आम्ही एक दिवस असंच बसलो, मला म्हणला युवराज म्हशीचा गोठा सांभाळता येईल का? म्हणलं चल सांभाळू। तेवढं ते म्हणलं जरा लय मोकळं वाटतं, म्हणलं सांभाळायचं, म्हणलं चल।
करायचं पण बारीक नाही करायचं म्हणलं, आपल्याला कमीत कमी 100 म्हशीचा गोठा करायचा. मग तसं त्या पद्धतीने करतो. स्टार्टिंग 11 म्हशीनी आपण केली. आमच्या शेवगात जवळजवळ 70 ते 80 लिटर 70 ते 80 रुपयांनी दूध जातं. बरं. त्याच्यामुळं लोकाला एकदा गेलं की प्युअर विषय नाही राहत. म्हणजे विकायचं तर चांगलंच दूध चांगलंच विकायचं, बरोबर. क्वालिटी द्यायची. ह्याच्या म्हशी तुम्ही खरेदी केल्या त्या किती रेट पासून किती रेट पर्यंत आणि दुधाची काय कॅपॅसिटी? सर सगळ्या 12 लिटर प्लस आहेत. बरं. शब्द आहे त्यांचा 12 लिटर प्लस. त्या पद्धतीनेच म्हणजे आम्ही सांगितलं होतं 12च्या प्लस पाहिजे, ते म्हणले 12च्या प्लस. मग त्याच पद्धतीने आम्हाला दाखवलं त्यांनी. आणि 12 ते 22 पर्यंत आहेत सगळ्या. आता दूध किती चालू आहे टोटल? आता सध्याला काय झालेत 3 दिवस झाले आल्याच. तिकडनं आल्यानंतर म्हणजे एका एका म्हशीचे माझ्या मते 50 किलोच्या आसपास वजन उतरतात. बरोबर. तेवढ्या 6-7 दिवसामध्ये. म्हणजे प्रवासाचं म्हणजे स्ट्रेस मध्ये जाते सगळ्या म्हशी. मग त्या टायमिंगला दुधाला पण त्या कमी येतात. बरोबर. इथं आल्यानंतर मग आता एक 90 लिटर पर्यंत चालू आहे. बरोबर. पण म्हणजे रोजचा असा वाढत चाललंय. अजून 10-15 दिवसांनी पूर्णपणे सेट होतील म्हणायचं. 150च्या आसपास जाईल. बरोबर. म्हणजे हे स्वतः सेट करून देणार आहेत ते माणसं. म्हणजे मी त्यांना म्हणलो होतो तुम्ही येऊ नका. त्यांनी मला सांगितलं नाही काय नाही, डायरेक्ट शावगाव मध्ये आल्यावर म्हणले भैया मैं शावगाव आगा येऊ. आणि इथं नाही म्हणले, अजिबात नाही. माझ्या वडिलांचा एवढा भरोसा होता, पप्पाचे मित्र होते, मी येऊ सेट करून जाणार. आपले संबंध पण तसे राहिले पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे ते स्वतःच्या म्हशी असल्यासारखं ते इथं आले तर आणि स्वतः सेट करूनच ते रिटर्न सेट म्हणजे ते डायरेक्ट म्हणले जर कमी झाली मी माझ्या म्हशी माग घेऊन जातो. या पद्धतीला आम्ही म्हणतो अहो तुमची काही गरज नाही भाऊ ऐका, तर अजिबात नाही. म्हणजे ती व्यक्ती म्हणजे अशी वेगळी, सगळं एकदम भरोशाचं काम आहे. बरोबर. अभी जो बाकी के किसान हैं जी जो आपके पास आना चाहते हैं भैंस खरीदी करने, जी सर। उनको कैसे सर्विस देंगे? सर अच्छी सर्विस दे रहा हूँ और मेरे तरफ से अच्छी सर्विस और होगा. जे ट्रान्सपोर्ट करून तुमच्या म्हशी प्रवास जो झाला तो किती दिवसाचा होता आणि त्या प्रवासासाठी पूर्ण त्या ट्रकचं भाडं बाकी मशीनचं जे प्रवासामध्ये खाद्य असतं ते किती किती चार्जेस लागले साधारण? आता ट्रकचं भाडं माझ्या मते 27 फूट ही लावली होती, ट्रक लावली होती. तर तिचं भाडं इथपर्यंत आपल्याला 70च्या आसपास गेलं. प्लस तिथून येतानाच एक 10,000चं मटेरियल आपण खाद्याचं बरोबर त्याच्यामध्ये म्हशीचं म्हणजे यांनी सगळं टाकून दिलं, तर गोळ्या औषध टाकून दिल ते. आणि 5 दिवसाचा हे होता रन होता. म्हणजे ती 1 दिवस येते 1 दिवस थांबते. म्हणजे दिवसा चालतात रात्री थांबतात. पण यांनी असं केलं आणि आम्ही पण सांगितलं, कारण त्या ताज्या वेळेला होत्या 3-4. आम्ही रेस्टच 2-2 दिवसाचा घ्यायला लावला. तसे 6 दिवस लागले. बरोबर. 1 दिवस चाल 2 दिवस थांब, म्हणजे 12 तास चाल फक्त रात्रीचं आणि 2 दिवस रेस्ट कर. बरोबर. मग त्या पद्धतीने म्हणजे माझं आज झालंय एक सुद्धा म्हशीला काही त्रास नाही, पिल्लू सुद्धा एक सुद्धा मेलं नाही. ही पद्धत सगळी झालेली आहे. बरोबर. एक्स्ट्रा दिवस त्या ठिकाणी थांबायला लावलं. तर ते भाडं काय एक्स्ट्रा गेलं का त्याच्यासाठी? काहीच नाही, भाडं वगैरे काहीच नाही. ते म्हणले मग मेरा देखता हो. बरोबर. तुम्ही ड्रायव्हरला फोन लावायचा नाही, फक्त फोन करून विचारायचं हमारे भैंस और बच्चे कैसे. तुम्ही गाडी सोबत आला पण नाही? नाही अहो भरोसा आहे त्यांच्यावर. म्हणजे मला 1-2 तर बोलले अरे पहिलवान गाई संग याच संग यायचं गाडी सोबत, म्हशी चेंज करतात असं तसं. अरे म्हणलं म्हशी दुसरे चेंज करत असतील व्यापारी, ते आमच्या घरातलं माणूस आहे म्हणलं. मी तुम्हाला सांगतो फ्लाईटने गेलो, फ्लाईटने आलो, भरली सुद्धा नाही माझ्या समोर. सगळ्या म्हशी आल्या यांना म्हणलं आम्ही चाललो. दिल्लीवरून फ्लाईट होती आमची, आम्ही दुपारीच निघून आलो. तर पहिलवान मला एक सांगा, तुम्ही हे तर उपक्रम करताय, छोटे बंधू तुमची शेती करताय, तुम्ही डेअरी फार्मचं बघताय आणि तुमची तालीम पण आहे, तुम्ही एक पैलवान आहात. मग पैलवानांकरता काय काय करता तुम्ही? सर माझं जशी मी तुम्हाला सांगितलं आपले शेवगावला तालीम आहे, जिम आहे, तसंच आमचं आदरणीय चंद्रशेखरजी घुले पाटील साहेब यांच्या 16 ऑगस्ट ह्या दिवशी वाढदिवस असतो. त्या दिवशी आपण शेवगाव मध्ये म्हणजे जिल्ह्यातलं सगळ्यात टॉपचं मैदान भरवतो. 25,000 प्लस पब्लिक असते तिथं. बरोबर. 4-4.5 एकर तिथं जागा सुद्धा पुरत नाही. म्हणजे प्रत्येक वर्षी ते करतो. आता ह्या वर्षी आम्ही प्रत्येक वर्षी पंजाब रोडक साहेबाला फोन करतो 16 तारखेला पाऊस आहे का नाही ते सांगा. बरोबर. ह्या वर्षी त्यांना मी 5 तारखेलाच फोन केला. 5 तारखेला फोन केला, ते म्हणले 14 तारखेपासून तर 20 ते 21 पर्यंत नादी सुद्धा लागू नको कुस्त्याच्या. तुम्ही दहीहंडी वगैरे करा पण कुस्त्याच्या म्हणले नादी सुद्धा लागू नको. तर मग आताच मी एक 7-8 दिवसापूर्वी दिल्लीला गेलतो. ह्या वर्षीचं मैदान भारत विरुद्ध इराण हे आपण घेतोय पुढच्या महिन्यामध्ये. म्हणजे ह्या वर्षीचं म्हणजे भाऊच्या वाढदिवसाचं जे 16 तारखेचं होतं तो आपण पुढच्या महिन्यामध्ये घेतो. पुढच्या महिन्यामध्ये आणि भारत विरुद्ध इराण घेतोय आपण. पहिला आपण जेव्हा लॉकडाऊन होता, लॉकडाऊन मध्ये आपण
स्टार्टिंग केली ती तालुक्यापासून, म्हणजे शेवगाव केसरी चालू केली आपण, तेव्हा लॉकडाऊन होता. मग त्या टायमिंगला आपण अशी चालू केली का शेवगाव पुरती पहिली चांदीची गादा माझ्या शेवगावातल्या पैलवानला गेली पाहिजे, म्हणून मी तर पहिली तालुकास्तरीय ठेवली, दुसऱ्या वर्षी जिल्हास्तरीय ठेवली आणि तिसऱ्या वर्षीपासून आपले राज्य ठेवलं आणि नंतर मोठाले मैदान आपले सगळे भारतभर बरोबर सगळे असतात आपल्याकडे पैलवान, म्हणजे आपण जे वर्ष टॉपचे पैलवान असतात ते सगळे जण आपल्या याला असतात. बरोबर. आणि एक असं आहे आपल्या महाराष्ट्रातले पैलवान, माझा फोन गेल्यानंतर म्हणजे आमचे संबंध एवढे प्रत्येकासंग ते त्या दिवशी तरी नाही म्हणत नाहीत, बरोबर. आणि पैशाचा एक शब्द सुद्धा बोलत नाहीत. तुला काय द्यायचं आता आपल्याला माहिती आहे, पुढच्याला काय द्यावं लागेल काय नाही, बरोबर त्या पद्धतीने आपण करतो. बरोबर. तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती तर पाहिली, तर आता आपण मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून जे आपले पैलवान आहेत त्यांनी ज्या म्हशी आणल्यात त्या बघूयात, म्हशी दाखवूयात आपण आता. चालेल. ही आपली पहिला रूम आहे सगळी, ही पहिला रूम आपल्याला 1,80,000 गेली, आणि ही म्हणजे जी सगळ्यात तगडी होती हिच्या आईने, म्हणजे ब्रीडिंग एवढं चांगलं, हिच्या आईने 22 लिटर पर्यंत दूध दिलेलं आहे. बरं. आणि माझ्या मते ही आता कमीत कमी 20 लिटर पर्यंत तरी गेली पाहिजे. बरोबर. हिची ठेवण पहा, तिचं सगळं म्हणजे कातड एकदम पातळ पहा, कास बघा, साडाची साईज बघा, एकदम वर खाली नाहीत असे, म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, शिंग म्हणजे मुराचे आहेत, हे एकदम बारीक असले पाहिजे. बरोबर. हाँ, त्या पद्धतीने मादी भाग पाठीमागचा पुट्टा बघा तुम्ही, बरोबर सरळ तेवढे. मतलब ये जो भैंस अभी इनको दिलाई, ऐसी भैंस कौन से जगह दी और कौन से संघ को दी? सर राजा राम बापू दूर सिंह इस्लामपुर का परिकरण में इस क्वालिटी की भैंस बहुत दिया हूँ। चितले डेयरी में मेरी माल गई है, वारना संघ में मेरी माल गई है, अच्छा, गोकुल डेयरी में भी मेरी जानवर गई है सर। और इसी क्वालिटी की भैंस किसान जो है वो लेते हैं। अच्छा अच्छा अच्छा, लॉन परिकरण मतलब सब ऐसा ही भैंस दिलाते हैं. ठीक. ही सुद्धा पहिलं रू आहे. बर बर. हा, पहिल्याच झोपेची ही पण आहे. काय डिटेल आहे याची, कितीला खरेदी केली? ही सर 146 ला गेली आहे. 140 ला. हा, ही 14 प्लस गेलेली आहे आपल्या, 14 प्लस ची गॅरंटी ची. 14 प्लस ची. हा. बर. ही काय बघून म्हैस खरेदी केली? सर ठेवण जे मी म्हणलो आपल्याला तगड्या आवडतात तशी मोठी केलेली आहे, आणि सगळ्यात मेन गोष्ट हिचं चमडं एकदम पातळ आहे, दाखवू शकता. हा, त्या पद्धतीचं सगळं एकदम नाही का, चमडं पातळ आहे टोटल. बरोबर. आणि मोठी त्या हाईटची आहे, म्हणजे हिची पुढची ब्रिडिंग सुद्धा त्या पद्धतीची आहे. बर. सडाला व्यवस्थित आहे का? सडाला एकदम व्यवस्थित आहे. हिच्या खाली काय? हिच्या खाली आपला रेड आहे. बर, रेड आहे. मंडळी बघू शकता, ही सुद्धा फुल साईजची म्हैस आहे. दादांना 14 लिटरची गॅरंटी या म्हशीची दिली आहे. दूध किती काढते सध्याला? ही सध्याला सर 10 लिटर गेली आता 3 दिवसामध्ये. 3 दिवसामध्ये जाईल का 14 लिटर? काय वाटतं? ही प्लस जाईल. बर बर. मंडळी ही सुद्धा पहिला रूम म्हैस आहे. दादा हिची काय किंमत आहे? हिची 1,28 पडली आपल्याला. बर. आणि पहिलं रूम आहे 14 प्लस ची गॅरंटी आहे. बर. आणि ही म्हणजे थोडी कमी याच्यामुळे गेली का, थोडी साईज कमी होती हिची. बर. हा, पण काशीला वगैरे साडाला तर तुम्ही बघा, ही तर सगळ्यात एक नंबर आहे. बरोबर बरोबर. दूध काय राहील? दूध 14 लिटर प्लस आहे. आता काय देते? आता सर ही पण 8-10 देते. बर. पूर्णपणे अजून सेट झालेला आहे? नाही, इकडे आल्यानंतर सेट नाही झाले ते. बरोबर. 5 ते 7 दिवसात होईल. तिथे येताना आम्ही टोटल म्हणजे 14 लिटर पिळूनच आणली. बरोबर बरोबर. हा सर, माझं BA झालंय, BPED झालंय. बर. प्लस माझे मोठे बंधू आहेत, यांचं BA BSc झालेलं आहे, परत BPED झालंय, MPED झालंय. बरोबर. आमचे छोटे बंधू आहे, हे BSc ऍग्री आहेत. बरोबर. हे सगळे क्वालिफाईड आहेत. म्हणजे शिक्षण करून नोकरी न करता व्यवसायाचा छंद आहे तुम्हाला? नाही, नोकरदार कुठं होता, आपलं मालक व्हायचं. हा हा हा, बरोबर आहे. राज्य छोटं असलं पाहिजे, पण आपलं स्वतःच असलं पाहिजे, छोटे पाहिजे. बरोबर. काय डिटेल आहे या म्हशी? सर ही दुसऱ्या वाताची आहे. हिची पण आपल्याला 14 प्लस सांगितलेले आहे. 14 प्लस पिळूनच आणलेली. बरोबर. हिच्या खाली कारड आहे. हा, ही आपल्याला 1,35 ला गेलेली आहे. 1,35,000. हा, म्हशी पूर्ण रिंग सिंग आणि प्रॉपर जे ठेवण आहे, प्रॉपर जी ठेवण म्हणजे जी मुराची प्युअर ठेवण आहे, बरोबर, तीच आपण आणलेली आहे. तशाच म्हशी कास पण बघा, बरोबर. म्हणजे ही तर अजून सेट झाली नाही. इकडे पाठीमाग अजून केवढी होईल, बरोबर. हे बघा एवढी कास फुगायची राहिली आहे. बरोबर बरोबर. आणि काय खुराक काय चालू आहे या मशीनला? आता यांना हरभरा चुनी चालू आहे, तूर चुनी चालू आहे, बरोबर बरोबर, मिनरल मिक्सर चालू आहे, पेंट चालू आहे. प्लस आता तिकडून आल्यापासून आपण फक्त तिथं जे यांना खाद्य होतं, जे भुसाचं आपलं गव्हाचा भुसा होता गौंडा, तोच चालू आहे. आपल्या इकडचा थोडा आपण मुरघास टाकतोय, म्हणजे त्यांनी आता जे सेट करतात बरोबर, तर ते केलेलं आहे. प्लस मेथी, आपली मेथी दाणा वगैरे नाही का, ते जे सेट होण्यासाठी पाहिजे ते देतोय. बरोबर. तर हिची काय दूध क्षमता आहे? हिची 12 लिटर प्लस आहे. ही दुसऱ्या व्यताची आहे. बरोबर. हा, सगळ्या अशाच म्हशी? हा, सगळ्या अशाच्या. बर.
ही तुम्हाला ही पहिला रू आहे सर. बर 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 हा ही पहिला रू आहे. ही एक 14 लिटर प्लस आहे. बर 14 लिटर प्लस. हा आता सेट आहे का व्यवस्थित? हा एकदम सेट आहे बघा. बर 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 ही जी ठेवण आणि हे एवढ्या गरीब आहेत काही हिशोब नाही आहेत. बर 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 बाकीच्या तुम्ही गुजरात साईडला गेला तर ते मार्के बशी असतात. बरोबर. या गरीब आहेत तुम्ही धार काढायला वगैरे यांना काहीच प्रॉब्लेम. बरोबर. आता मला एक सांगा, तुम्ही यदुप्रसाद डेअरी फार्मच्या माध्यमातून म्हशी खरेदी केल्या, तर बाकीच्या शेतकरी मित्रांना जर करायचे असतील तर योग्य ठिकाण आहे का? योग्य नाही मी म्हणतोय त्याच्या एवढं भरोशाच नाही. बर. म्हणजे तुम्ही भरोसा टाका पण भरोसेवाल्याकडे टाका. तुम्ही जर एखाद्याला बडाकडे टाकून दिला फायदा काय? बरोबर. म्हणजे तुम्ही गेले हाय एखादा भरोशाचा हाय मी सांगायचं आपलं नाव खराब त्यांचं नाव खराब. बरोबर. हे व्यक्ती असं आहे नावासाठी सगळं करतोय. बरोबर बरोबर. तुम्ही हरियाणाला तिकडे पंजाबला जा कुठं जा ते लोक इथे येणार नाहीयेत. बरोबर. ते तिथं विकते मोकळे होते. आज आम्ही एवढं विकू तेवढं विकू एवढं दूध देते तेवढं दूध देते हे सरळ म्हणते. अहो काही काही ठिकाणी म्हणजे असे पाहिलेत ते जर 12 लिटरची म्हैस असेल 16 लिटर म्हणले ते 16 काढून देतात. बर बर. एवढं त्यांना म्हणजे आता ज्या गोष्टी माहिती अशा असं खाऊ घालतात त्यांना अशी इंजेक्शन देतात. बरोबर. ह्या व्यक्ती असे आहेत जेवढं बोलली तेवढंच आणि सर्व्हिस तिकडं नाही. सर्व्हिस त्यांची इथं पण आहे. बरोबर. तिकडे तुम्ही जर गेले नुसते घेऊन आले तर काही फायदा नाही ना. ते इकडे नाहीये. बरोबर. हे आपल्याला सगळी सर्व्हिस द्यायला इथे येते प्रत्येक महिन्याला यांची चक्कर आहे. बरोबर. शेठ जी क्या किसानों को क्या कहना चाहेंगे? सर किसान को मैं ये संदेश देना चाहूँगा यदुप्रसाद डेयरी के माध्यम अच्छी से अच्छी पशु ले, धोखाधड़ी में न फंसे. अगर भैंस अगर गाभ की अगर प्रॉब्लम आई कोई भी तो उसके लिए मेरे नंबर पे कॉल करे. कि मेरी फ्री सर्विस है. देसी उपचार में ट्रीटमेंट में बताऊंगा. ठीक आहे. तर मंडळी या ठिकाणी तुम्ही यदुप्रसाद डेअरी फार्मच्या माध्यमातून अशा खात्रीशीर आणि टॉप क्वालिटीच्या हरियाणाच्या जातीवंत खरेदी करू शकता. आणि तेही पूर्णपणे सर्व्हिस जी कामगारांची सर्व्हिस राहते कामगार देण्यापासून ते तुमचा गोटा सेट करेपर्यंत यांची सर्व्हिस आहे. यांच्या म्हशी बघायच्या असतात तुम्ही आपल्या इथं पण या पैलवान डेअरी फार्मला तुम्ही त्यांनी आपल्याला म्हशी कोणत्या पद्धतीची दिल्यात ह्या सुद्धा बघून जाऊ शकता. बरोबर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्ते.